नमस्कार, मी डॉक्टर किशोर मानी। आज आपण कोविड-19 आणि कोरोना या आजाराविषयी आपल्या सगळ्यांना बरंच ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी आपल्या सगळ्यांना विविध माध्यमातून, मीडियातून आणि गुगलवरून माहितीच आहे। पण प्रॉबेबली 3 गोष्टी मला आज इथे सांगाव्याशा वाटतात। बेसिकली मी जे आज बोलणार आहे त्या 3 गोष्टींमध्ये मी ते डिवाइड केलं आहे। एक म्हणजे कॉमन सिम्पटम्स ऑफ कोरोना किंवा कोरोनाची सगळ्यात कॉमन लक्षणं। दुसरा विषय जो आज मी बोलणार आहे ते म्हणजे कॅरियर्स, की जे आजकाल ज्यांचं प्रमाण खूप आहे आणि ही कॅरियर्स ही सगळ्यात घातक अशी व्यक्ती आहे की जी हा कोरोनाचा आजार खूप रॅपिडली आपल्या सोसायटीमध्ये पसरू शकतो। आणि तिसऱ्या विषयावर मी जे बोलणार आहे ते म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट। आणि वन बाय वन आय एल गोइंग टू टेल यू एव्हरीथिंग अबाउट दिस। द कॉमनेस्ट सिम्पटम्स ऑफ कोविड-19 म्हणजे कोविड-19चे सगळ्यात कॉमन जे सिम्पटम्स आहेत ते म्हणजे ताप येणं, कोरडा खोकला आणि प्रचंड थकवा जाणवणं, म्हणजे आपल्या भाषेत आपण अवसान गळाल्यासारखं वाटणं। ही सगळ्यात कॉमन सिम्पटम्स कोरोनाची अर्ली फेजमध्ये आपल्याला दिसतात। लेस कॉमन सिम्पटम्स म्हणजे जे काही पेशंटमध्ये दिसतात, काही पेशंटमध्ये दिसत नाही, असे सिम्पटम्स म्हणजे जनरलाइज बॉडी एक म्हणजे पूर्ण अंगदुखी, घशात खवखवणं, डायरिया, डोळे लाल होणं किंवा ज्याला आपण कंजंक्टिव्हायटिस म्हणतो। काही पेशंटना पर्सिस्टंट हेडेकसुद्धा कोरोनाचं लक्षण म्हणून आढळून आलेलं आहे। काही पेशंटमध्ये आपल्याला जी चव आहे तोंडातली किंवा नाकातला जो वास आहे हा सुद्धा गेलेला कोरोनाच्या पेशंटमध्ये आढळतो। ही अर्ली सिम्पटम्स झालीत। पण एकदा कोरोना होऊन गेला आणि जे पेशंट सिव्हिअर सिम्पटम्समध्ये आपल्याकडे येतात, जर आपण कोरोनाकडे दुर्लक्ष केलं तर त्यातली महत्त्वाची सिम्पटम्स म्हणजे आपल्या शरीरातलं ऑक्सिजन कमी होण्याचे जे सिम्पटम्स असतात, म्हणजे प्रचंड दम लागणं, हातापायाची बोटं किंवा नखं निळी पडणं आणि धाप लागणं, खूप हाय ग्रेड फीवर येणं, ही खूप लेट लक्षणं आपण कोरोनामध्ये आजकाल बघायला मिळतात। नॉर्मली कोरोनाचं इन्फेक्शन झाल्यापासून म्हणजे कोविड-19चं इन्फेक्शन झाल्यापासून सिम्पटमॅटॉलॉजी किंवा सिम्पटम्स यायला ॲव्हरेज 5 ते 6 दिवस लागतात। पण काही पेशंटमध्ये हा पिरियड 14 दिवसापर्यंत सुद्धा वाढू शकतो। म्हणजे तुम्हाला कोरोनाची लागवण झाल्यापासून 14 दिवसापर्यंत तुम्हाला ही सिम्पटम्स येऊ शकतात। हा जो मधला पिरियड आहे म्हणजे कोरोनाच्या विषाणूची लागवण झाल्यापासून सिम्पटम्स येईपर्यंत, या पिरियडला आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो। आणि या फेजमध्ये जी व्यक्ती जाते त्या प्रत्येक व्यक्तीला सिम्पटम्स असतात असे नाही। काही लोक या इन्क्युबेशन पिरियडमध्ये असिम्पटॅटिक असतात किंवा माइल्डली सिम्पटमॅटिक असतात। आणि दीज आर ऑल पेशंट दे आर कॉल्ड एज कॅरियर्स, म्हणजे हीच लोक आपल्या देशात इन्फेक्शन पसरवण्यासाठी किंवा स्प्रेड करण्यासाठी कारणीभूत आहेत। बेसिकली कॅरियर्स जे आहेत म्हणजे ज्यांना इन्फेक्शन आहे पण फार सिम्पटम्स नाहीत, हे बेसिकली 3 भागात डिवाइड केले जातात। एक म्हणजे माइल्डली सिम्पटमॅटिक कॅरियर्स, म्हणजे यांच्यात कोरोनाचं इन्फेक्शन आहे पण यांची लक्षणं खूपच कमी आहेत, म्हणजे थोडाफार सर्दी खोकला, थोडाफार माइल्ड ताप येणं किंवा थोडा घसा खवखवणं, ही लक्षणं या माइल्डली सिम्पटमॅटिक पेशंट किंवा माइल्डली सिम्पटमॅटिक कॅरियरमध्ये आपल्याला बघायला मिळतात। काही पेशंट असतात त्यांना आपण प्री सिम्पटमॅटिक कॅरियर म्हणतो, म्हणजे कोरोनाची लागवण झालेली आहे पण अजून सिम्पटम्स आलेली नाही, अशा पेशंटना आपण प्री सिम्पटमॅटिक कॅरियर म्हणतात। 5-6 दिवसानंतर किंवा 8 दिवसानंतर त्या पेशंटला हळूहळू सिम्पटम्स चालू होतात। आणि काही पेशंट असे असतात किंवा काही व्यक्ती असे असतात की दे आर कॉल्ड ॲज असिम्पटमॅटिक कॅरियर, म्हणजे यांच्यात लक्षणं दिसतच नाही, म्हणजे कोरोनाची लागवण झाल्यापासून तर 14 दिवसापर्यंत या लोकांमध्ये लक्षणं अजिबात नसतात। ही जी 3 कॅरियर्स आहेत म्हणजे माइल्डली सिम्पटमॅटिक किंवा प्री सिम्पटमॅटिक किंवा असिम्पटमॅटिक कॅरियर्स, ही आपल्याला शोधून काढणं खूप महत्त्वाचं आहे। कारण आमच्या सायन्सच्या असं लक्षात आलं किंवा ICMRच्या स्टडीमध्ये असं लक्षात आलं आहे की ही लोक हा आजार जास्त स्प्रेड करतात। कारण नॉर्मली कसं असतं की एकदा पेशंटला कोरोना झाला, कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्याला सिम्पटम्स आपले जे रेग्युलर सिम्पटम्स असतात म्हणजे खोकला येणं, ताप येणं, नंतर डायरिया होणं किंवा प्रचंड हेडेक होणं, या सिम्पटम्समध्ये आपल्याला समोरच्या व्यक्तीला माहिती असतं या पेशंटला सिम्पटम्स आहेत, कदाचित त्याला कोरोना असू शकतो। पण हे जे कॅरियर्स जे आहेत त्या कॅरियर्समध्ये फार सिम्पटम्स नसतात, त्याच्यामुळे आपण जरी त्या व्यक्तीच्या समोर उभं राहिलं तर आपल्याला समोर बघून त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही की या व्यक्तीला कोरोनाने ग्रासलं आहे किंवा या व्यक्तीला कोविड-19चं इन्फेक्शन आहे। अशी लोक शोधण्यासाठी ICMR आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटने रॅपिड अँटीजन टेस्ट ही टेस्ट आता सुरू केलेली आहे की जी मास बेसिसवर गव्हर्नमेंट ही टेस्ट कॉर्पोरेशनच्या मदतीने रन करते।
आणि स्पेसिफिकली ही जी टेस्ट आहे ही जसं नाकात नेझोफॅरेंजियल स्वॅब, हा स्वॅब घेऊन ही रॅपिड टेस्ट विदिन हाफ एन आवर आपल्याला रिझल्ट देऊ शकते. या टेस्टचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी कॅरियर्स मी तुम्हाला सांगितली, ही कॅरियर्स सगळी आयडेंटिफाय या टेस्टने होऊ शकतात. या टेस्टची पॉझिटिव्हिटीची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती ऑलमोस्ट 90 to 100% आहे. म्हणजे जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर पेशंट पॉझिटिव्ह असण्याची शक्यता 90 ते 100% आहे. म्हणून ही मास पॉप्युलेशनमध्ये कोरोनाचे पेशंट शोधण्याची ही रॅपिड अँटीजन टेस्ट ज्या पेशंटमध्ये समजा निगेटिव्ह आली पण पेशंटला काही सिम्पटम्स आहेत तर अशा पेशंटमध्ये आपण RT-PCR नावाची नेझोफॅरेंजियल स्वॅबची टेस्ट करून घेतो की जी कन्फर्मेटरी टेस्ट मानली जाते. आता रॅपिड अँटीजन टेस्ट कोणत्या पेशंटमध्ये की कोणत्या व्यक्तींमध्ये करणं गरजेचं आहे, तर ICMR गाईडलाईन्सप्रमाणे ज्या पेशंटना कोमॉर्बिडिटीज आहे, म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कॅन्सर होऊन गेला आहे किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट किंवा केमोथेरपी चालू आहे, किंवा काही पेशंटना किडनीचे आजार आहेत, किडनी फेल्युअर आहे, पेशंट डायलिसिसवर आहे, किंवा काही पेशंटना दमा किंवा लंगचे काही आजार आहेत, तर अशा पेशंटमध्ये ही टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. आणि जी वयोवृद्ध घरातली व्यक्ती आहे की ज्याला ही लक्षणं आपल्याला कमी दिसतात पण आपल्याला ते वाढवू नाही द्यायचे असतात, अशा पेशंटमध्ये रॅपिड अँटीजन टेस्ट खूप महत्त्वाची आहे. काही पेशंटमध्ये जसे सिम्पटम्स थोडाफार सर्दी किंवा थोडाफार खोकला, थोडाफार ताप येणं किंवा थकवा जाणवणं, ही जरी फुल फ्लेज कोरोनाची लक्षणं नसली किंवा फ्लू लाईक सिम्पटम ज्याला म्हणतो आपण, अशा व्यक्तीने सुद्धा ही रॅपिड अँटीजन टेस्ट करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरं म्हणजे काही लोक असे असतात की जे कोरोना पॉझिटिव्ह पेशंटच्या सानिध्यात आलेले असतात, म्हणजे त्यांना माहिती नसतं पेशंटला कोरोना झाला आहे आणि नंतर 5 दिवसांनी किंवा 6 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी आपल्याला कळतं की आपल्याकडे तो व्यक्ती आला ज्याच्याबरोबर आपण काही वेळ त्याच्याबरोबर घातलेला आहे. अशा व्यक्तींमध्ये जर कोरोना आला तर अशा व्यक्तींनी त्या व्यक्तीच्या ज्या कॉन्टॅक्टमध्ये लोक आली त्यांनी ही रॅपिड अँटीजन टेस्ट करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. काही पेशंटच्या घरात कोरोनाचे पेशंट असतात, म्हणजे नातेवाईकांमध्ये असतात किंवा मित्रपरिवारामध्ये असतात किंवा कंपनीत असतात किंवा दुकानात जे पेशंट काही येतात आपल्याला माहीत नसतं की हा पेशंट कोरोना पॉझिटिव्ह आहे. आणि जर त्या दुकानदाराकडे एखादा पेशंट जर कोरोना पॉझिटिव्ह येऊन गेलेला असेल आणि तो नंतर जर आपल्याला कळला 5 दिवसांनी 8 दिवसांनी, तर अशा लोकांनी रॅपिड अँटीजन टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. काही ICMRच्या नॉर्म्सप्रमाणे जी लोक कंटेनमेंट किंवा हॉटस्पॉट एरियात आहे की ज्या एरियामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात आहे, अशा एरियातल्या किंवा हॉटस्पॉट एरियातल्या लोकांनी सुद्धा रॅपिड अँटीजन टेस्ट करून घेणं फार गरजेचं आहे. काही लोकांमध्ये ज्यांनी सोशल गॅदरिंग अटेंड केली आहेत, म्हणजे काही लग्न समारंभ अटेंड केली आहे, साखरपुडे अटेंड केले आहेत, काही पार्टीज अटेंड केल्या आहेत आणि त्यातल्या पार्टीमधला जर एखाद दुसरा माणूस जर पॉझिटिव्ह असेल तर अशा व्यक्ती त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या आहेत गेल्या 8 ते 15 दिवसात, अशा लोकांनी सुद्धा रॅपिड अँटीजन टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ही जे असिम्प्टमॅटिक कॅरियर्स आहेत किंवा माइल्डली सिम्प्टमॅटिक कॅरियर्स आहेत यांना जेवढ्या लवकर आपल्याला शोधता येईल, ते रॅपिड टेस्टप्रमाणे ते जर पॉझिटिव्ह आले तर यांचं आपण लवकर आयसोलेशन करू शकतो. म्हणजे ती जी साखळी आहे कोरोनाच्या स्प्रेडची ती आपण 100% या माध्यमातून रोखू शकतो, की जे अल्टिमेटली हा जो दिवसेंदिवस हजारो आणि लाखोने नंबर वाढतो आहे, हा नंबर आपण डेफिनेटली कमी आणू शकतो. आता बेसिकली ॲज अ इंडिव्हिज्युअल आपण सोसायटीला, समाजाला किंवा देशाला कसं हेल्प करू शकतो, तर माझ्या मते ही जी कोरोनाची साखळी आहे ही साखळी आपण रॅपिड अँटीजन टेस्ट करून जर ब्रेक करायचा प्रयत्न केला किंवा आयसोलेशन लवकर या पेशंटचं झालं तर ही साखळी डेफिनेटली ब्रेक होऊ शकते आणि कोरोनावर आपण डेफिनेटली मात करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्टचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे अर्ली डिटेक्शन. आपल्याला माहिती असेल की कुठल्या आजारात जर आजार लवकर लक्षात आला तर त्या आजाराची ट्रीटमेंट पण चांगली होते आणि पेशंट पूर्ण त्या आजारातून बरा होतो. जेवढा आजार आपल्या शरीरात फोपावत जातो, मग तो कुठलाही आजार असो, तेवढं त्याला रिकव्हरीला वेळ लागतो आणि बऱ्याच पेशंटमध्ये आपण मॉर्टॅलिटीसुद्धा या पेशंटमध्ये बघायला आपल्याला मिळते. त्याच्यामुळे माझ्या मते रॅपिड अँटीजन टेस्ट ही खूप महत्त्वाची टेस्ट आहे की जी सगळ्यांनी करून घेणं गरजेचं आहे. अर्ली डिटेक्शन नंतर मला असं वाटतं मी प्रिकॉशनबद्दल काही गोष्टी सांगतो की त्रिसूत्री जे म्हणतो आपण प्रिकॉशनची, त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मास्क लावणं. नुसतं मास्क लावणं नाही, पण मास्कचे जे एटिकेट्स आहेत, म्हणजे आपल्याला बऱ्याचदा मास्क कोणी नाकाखाली लावतो, कोणी तोंडाखाली मास्क धरतं किंवा तो मास्क इतका अर्धवट असतो की ते आपला चेहरा पूर्ण त्याच्याने किंवा अर्धा फेस पूर्ण त्याच्याने झाकला जात नाही. तर त्याच्यामुळे मास्क एटिकेट्स खूप गरजेचे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना मास्कची सवय नसल्यामुळे ते सारखे त्या मास्कला हात लावतात
आणि मग तो मास्कचा हात आपण डोळ्यात घालतो किंवा नाकात घालतो किंवा नाकाला लावतो, तोंडाला लावतो, अशाने सुद्धा इन्फेक्शन स्प्रेड व्हायची शक्यता असते. म्हणजे जेवढा मास्क वापरणं गरजेचं आहे तेवढाच मास्कच्या एटिकेट्स पाळणं सुद्धा गरजेचं आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल डिस्टन्सिंग. कमीत कमी 3 फूट म्हणजे 1 मीटरचं अंतर आपल्या आणि समोरच्या व्यक्तीमध्ये कायम असावं. याचा अर्थ गर्दीत जाणं किंवा गर्दीमध्ये अनावश्यक घराबाहेर पडणं ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही जर दुकानात बसत असाल, तुम्ही जर ऑफिसमध्ये बसत असाल तर गिरायकामध्ये तुमच्यामध्ये किंवा ऑफिसच्या दुसऱ्या तुमच्या मित्रामध्ये तुमच्यामध्ये कमीत कमी 1 मीटरचं अंतर हे तुम्ही कायम मेंटेन ठेवलं पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कोरोना जो पसरतोय तो समोरचा जो कोरोना बाधित व्यक्ती असतो त्याच्या शिंकातून किंवा त्याच्या खोकल्यातून जे ड्रॉपलेट निघतात, या ड्रॉपलेटच्या माध्यमातून कोरोना पसरतो आहे. आणि साधारण या ड्रॉपलेटची जी लेंथ असते, म्हणजे ज्या लेंथपर्यंत तो स्प्रेड होऊ शकतो, ही साधारण 3 फुटापर्यंत असते. म्हणून हा जो 1 मीटरचा मॅजिक आकडा आहे किंवा 1 मीटरची जी मॅजिक फिगर आहे ती त्याच्यामुळेच आली आहे. म्हणजे जरी समोरचा माणूस खोकला त्याचे ड्रॉपलेट्स आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, म्हणजे तो कोरोनाचा संसर्ग आपल्याला होणार नाही. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हँड हायजीन. म्हणजे सारखे हात धुत राहणं, सारखे हाताला सॅनिटायझेशन लावून हात स्वच्छ करत राहणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर माझ्या मते प्रिव्हेन्शनसाठी ह्या गोष्टी 3 खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्याबरोबर पॉझिटिव्ह थिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण आपलं मन कुठेतरी चांगल्या गोष्टींमध्ये, म्हणजे मग ते वाचन असेल, काही ऐकणं असेल, संगीत असेल, म्युझिक असेल, म्हणजे आपलं जे मन या सगळ्या वातावरणामध्ये जे खिन्न झालं आहे त्याला ऊर्जा प्राप्त करण्यासाठी किंवा आपल्या मनातली पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच आमच्या डॉक्टरांशी मी जेव्हा बोललो, जे हजारो पेशंट या कोरोनाचे ट्रीट करत आहेत, त्यांच्या मते असं आहे की जे पेशंटचं डाएट चांगलं आहे, ज्यांचा रेग्युलर एक्सरसाइज आहे, ज्यांचं पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, अशा लोकांमध्ये कोरोनाची रिकव्हरी, जरी कोरोना झाला तर कोरोनाची रिकव्हरी खूप चांगल्या प्रमाणात आहे. औषधं अजूनही डेफिनेटली औषधं कुठे उपलब्ध नाही. म्हणजे बऱ्याचशा हॉस्पिटलचे प्रोटोकॉल्स हे त्यांच्या मिळालेल्या रिझल्टप्रमाणे व्हॅरी करतात. त्याच्यामुळे स्टँडर्ड ट्रीटमेंट अजूनही कुठे झालेली नाही. मला वाटतं फ्युचरमध्ये कोरोना हा काही लगेच जाणारा आजार नाही आहे. आपल्याला कोरोनाबरोबर जगायला शिकलं पाहिजे. कारण जरी हा एपिडेमिक किंवा पॅन्डेमिक कोरोनाचा गेला, पण स्पोरॅडिक केसेस या नंतरसुद्धा येत राहणार आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यापासून जेवढी काळजी घेता येईल ती आपण स्वतःच घेऊ शकतो. म्हणजे स्वतःवर बंधन जर घातलं तरच आपण कोरोनापासून किंवा कोरोना आजारापासून आपण प्रिव्हेन्शन करू शकतो. त्याच्यामुळे स्वतःवर बंधन घालणं खूप महत्त्वाचं आहे. येणाऱ्या फ्युचरमध्ये कोरोनाचे वॅक्सिन येतील किंवा लसी ज्याला म्हणतो आपण, ते लसीकरण होईल. तर त्याच्यानंतर चांगली मेडिसिन की जे 100% कोरोनावरच ॲक्ट होतात, हे कोरोनाचं मला वाटतं फ्युचर आहे. की त्याच्यानंतर प्रॉबेबली हा कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा कोरोनाचं पॅन्डेमिक डेफिनेटली कमी व्हायला मदत होईल. तर मित्रांनो, स्वतः काळजी घ्या, समाजाची काळजी घ्या आणि देशाची काळजी घ्या. त्यासाठी स्वतःवर बंधनं घाला. प्रिकॉशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज देर इज नो डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट फॉर कोरोना. प्रिकॉशन्स अँड प्रिव्हेन्शन इज द ओनली वे टू गो. धन्यवाद.